सकाळचं वातावरण बघा एकदम मस्त छान एकदम हिरवळ झाले. पाऊस कंटिन्यू सुरूच आहे. बाप्पाच्या आगमनासाठी तो पण एकदम सज्ज झालाय बघा. मुसळधार पाऊस चालूच आहे कालपासून. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेढेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गणेश मेढेकर ब्लॉग्स. मित्रांनो, ही आहे आपल्या तळवली गावातील गणेश कार्यशाळा, जिथे आपले गणपती बाप्पा म्हणजेच आपल्या वाडीतले सगळे गणपती बाप्पा इथे आहेत. आणि आपला मित्र आहे बाळू, त्याचासुद्धा गणपती बाप्पा हा आपल्यासोबतच येणार आहे. तर ही मित्रांनो कार्यशाळेमध्ये तुम्ही गणपतीच्या मूर्त्या बघताय. खूप सुंदर आणि वेगवेगळ्या रूपातल्या अशा गणपती बाप्पांची मूर्ती आहेत. तर खूप छान असं यांचं काम आहे. आणि आम्ही आता 2 वर्षांपासून आमचे गणपती बाप्पा इथूनच घेऊन जातो. आम्हाला यांचं काम कलर काम जे आहे ते खूप प्रचंड एकदम भावलं आहे. तसं त्यांच्या मूर्त्यासुद्धा खूप छान एकदम फिनिशिंगवाल्या असतात. तर मित्रांनो, कधी तुम्ही इकडे आलात म्हणजे गुहागरमध्ये आणि ह्या तळवली गावामध्ये, तर गणपती दरम्यान जर आलात तर ह्या कार्यशाळेला नक्की भेट द्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आपल्या गणपती बाप्पांचं आगमन, तसेच गणपती बाप्पांचं पूजन, आरती असं सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे आहेत आपले गणपती बाप्पा. तर आता चला, आता आपण आपल्या गणपती बाप्पांचं पारंपरिक पद्धतीने आपण आपल्या गणपती बाप्पांचं आगमन करूया. आणि मित्रांनो, आता आपले गणपती बाप्पा आता सज्ज झालेत आपल्यासोबत येण्यासाठी. आता वाजत गाजत आपल्या गणपती बाप्पांना आपल्या पारंपरिक पद्धतीने घेऊन जाऊया. तर मित्रांनो, आता फायनली आपल्या गणपती बाप्पांना, तसेच आपल्या वाडीतले गणपती बाप्पा हे आपल्या गाडीमध्ये आपण बसवले आहेत. आणि आता आपण निघालो आहोत आपल्या गावाला, म्हणजे आपल्या घराकडे, आपल्या वाडीमध्ये. तर आता थोड्याच वेळात आपण वाडीमध्ये पोहोचू. आपल्या वाडीवरचा मित्र आहे बाळू, तर त्याची गणपती बाप्पा आपल्या गाडीमध्ये इथे बसले आहेत. त्याचा भाऊ आहे मोठा दादा, हा मोठा दादा घेऊन बसला आहे गणपती बाप्पा. आणि थोड्याच वेळात आता आपण आपल्या वाडीमध्ये पोहोचणार आहोत.
आता आपण पोचलो आहोत आपल्या वाडीमध्ये, आपल्या गावामध्ये, घरामध्ये. आणि आपल्या बंदरावरती जे काकांचं घर आहे तिथे आपण आपल्या गावातले सगळे जे गणपती बाप्पा आहेत तिथे आपण बसवतो. म्हणजे आपल्या कोकणातली प्रथाच आहे की आपण गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी आपण ते गणपती बाप्पा आणतो आणि आपली जी प्रथा आहे पूर्वीपासून चालत आलेली त्या प्रथेनुसार आपण ह्या घरामध्ये आपले गणपती बाप्पा बसवले आहेत. आणि उद्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातले सगळी मंडळी ही उद्या सकाळी पुन्हा इथे भेटेल आणि आपल्या घरी आपल्या इथले गणपती बाप्पा हे पूजेसाठी घेऊन जातील. तर चला आता आपण भेटूया सकाळी आपल्या गणपती बाप्पांचं आगमन करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि शुभप्रभात. डायरेक्ट आपल्या गावातून म्हणजे आपल्या पांगारीतून, गुहागरमधून. तर मित्रांनो, आज एकदम प्रसन्नतेचं वातावरण आहे आणि गावी आल्यानंतर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आपलं खूपच एकदम आपला जो मूड असतो तो खूप एकदम छान असतो, प्रसन्नतेचा असतो. आणि त्यात आपले बाप्पा विराजमान होणार आहेत. आणि तुम्ही बघितलं की काल आपण आपले बाप्पा आणले. आपल्या कोकणामध्ये आपण प्रथा आहे की आपण गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच आपण गणपती आणतो, जेणेकरून गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एकदम वेळेमध्ये ते गणपती आपले एकदम छान पद्धतीने वेळेतच एकदम आपलं पूजन करायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण काल गणपती गणपती बाप्पा आपले आलेत. आणि आपले ते गणपती बाप्पा तुम्ही बघितलेत खाली जे बंदरावरती आपलं घर आहे आपल्या काकांचं, त्यांच्या घरी बसले. आणि आमच्या वाडीतले सगळे गणपती तिथेच बसतात. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गणपती आम्ही वेळेतच एक वेळ ठरवून सकाळची आम्ही ते सगळे गणपती आपापल्या घरी घेऊन येतो आणि पूजेला लावतो. तर तसं आपलं गणपती आता आपण आणायला जातोय आपल्या घरामध्ये. तर आता ते सगळं बघूया आपण. आपल्या गणपतीचं आता आज विराजमान होणार आहे, त्याचं पूजन होणार आहे. तर ते आपण सगळं आज बघूया. तर चला भेटूया आपण आपल्या गणपती बाप्पांना आणायला जातोय बंदरावरती तिथे. चला. आणि मित्रांनो, हे आपले देवघर आहे जिथे आपले गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. हे बघा, रांगोळी वगैरे मस्त काढले, छान एकदम. आणि आपले देवबाप्पा इकडे विराजमान होणार आहेत इथे. आणि हे आपले देवघर आहे. आणि इकडे आपला हा भाऊ आपला देव पूजतोय. आणि हे आपले प्रत्येक कोकणामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं देवघर दिसेल आणि असे देवाची तुम्हाला रचना दिसेल. घडवलेले देव असतात हे. आणि त्याचं आता पूजन वगैरे आता भाऊ करतोय आपला सागर. आणि आपले गणपती बाप्पा तर थोड्याच वेळात इथे विराजमान होतील. तर तुम्हाला तो आपला गणपती बाप्पांचं जे आगमन आहे, आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे, छान दिवस आहे, प्रसन्नतेचा दिवस आहे. आणि गणपती बाप्पा इथे विराजमान होतील. काय बोलतोय ते नैवेद्य. आणि असं आपलं हे छोटंसं डेकोरेशन आहे, एक छोटीशी थीम आहे. पूर्ण आपले ग्रह वगैरे आहे. गणपती बाप्पा आपले इथे विराजमान होतात इथे. आणि इकडे गौरी होतात. चला आता आपण जाऊया आपल्या गणपती बाप्पांना आणायला आपल्या बंदरावरती जे घर आहे काकांचं तिथे. आणि छान पद्धतीने गणपती बाप्पा आपले वाजत गाजत एकदम थाटामाटामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान करूया. तर चला गणपती बाप्पा आणायला. मित्रांनो, गावचं वातावरण बघा, एकदम मस्त छान, एकदम हिरवळ झाले. निसर्ग एकदम हिरवळीने एकदम नटला आहे. आणि पावसाची संततधार एकदम सुरूच आहे. पाऊस कंटिन्यू सुरूच आहे. बाप्पाच्या आगमनासाठी तो पण एकदम सज्ज झाला आहे बघा. आणि पाऊस बघा, एकदम मुसळधार पाऊस चालूच आहे कालपासून. मित्रांनो, ही आपली वाशिष्ठी खाडी आहे. आणि इकडे आपले ह्या बंदरावरच्या घरामध्ये आपले गणपती विराजमान आहेत. आपण काल आणलेत. आणि आज आपली गणेश चतुर्थीचा दिवस आहे. तर आज आपण इथून गणपती आता घेऊन जाऊया आपल्या घरी विराजमान करायला. तर ह्या घरी गणपती बाप्पा तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पा आपल्या वाडीतले एवढे 4 गणपती आहेत ते इथे विराजमान करतो आपण आदल्या दिवशी येऊन. आणि आज आपण घेऊन जातो गणेश पूजन करायला आपल्या घरांमध्ये. तर इथून आता आपण आता निघणार आहोत. सगळे आता जमा होत आहेत हळूहळू. आणि आपण मस्त बाजत गाजत गणपती बाप्पा घेऊन जाऊया. आता गावचे आता मंडळी सगळे आले आपले. आता गणपती बाप्पा तर थोड्याच वेळात आपले आता आपण घेऊन जाणार आहोत आपल्या घरी आणि विराजमान करणार आहोत. अगरबत्ती आहे.
गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये. तर मंडळी घेऊन निघाले. आपला गणपती आता हे गणपती गेल्याच्या नंतर आपला गणपती निघणार आहे. गणपती आपले गेलेत वाडीत आता प्रत्येकाच्या. आता आपला गणपती जो आहे तो आता आपण घेऊन जाण्यासाठी आता आपण इथे सगळे ते रेडी झालेत. चला आपला गणपती बाप्पा जो आहे तो आता आपण आपल्या घरी घेऊन जाऊया. हा तुझ्या चरणापाशी नारळ लावताय, नारळ देतोय, मान्य करून घे आणि हा नारळ तुझ्या नारळ नंतर पडायचा. आशीर्वाद
चांगला का लिस्टिंग आहे माझ्या आई आमच्या बरोबर आहे आमचा विश्वास आहे कारण या घरात आपला पावणारे गणपती बाप्पा आलेला आहे त्याने या तू आमच्यात कसा तू पण यजमान हो आणि आम्हाला आमच्यात खेळा मिळत आमच्यात तू राजी हो. महापुरुष महाराजा तुझ्या नावाने आम्ही आपला गणपतीला एक नारळ काढतो. ह्या गणपतीच्या सणात तू पण राजी हो. त्याने काही 5 फुलं मांडलेले आहेत तर त्याच्यातून ते बालक आहेत तर त्या काय चलचूक झाली असेल क्षमा कर राजा तू. आणि तो सर्व कसा तू या तिन्ही कुटुंबांवरती तुझा छत्रछाया आहे तशीच तू छत्रछाया धर असा तू याची आम्ही गाणं घालतोय. तुझे काय भक्त अजून पूजेला येणार येत आहेत तुझ्या चरणाशी येऊ दे असा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो आता आपल्या गणपतीचं आपण आगमन छान एकदम थाटामाटात आणि वाजत गाजत आपले गणपती बाप्पा आलेले आहे आणि आता लगभग आता आहे ती पाठीमागे आपले गणपती बाप्पा विराजमान झाले त्यानंतर आपण पूजा अर्चना करून घेऊया आणि मस्तपैकी एकदम छान एकदम मनोभावे आपण गणपती बाप्पाची पूजा करूया. आणि मित्रांनो आमचा गणपती बाप्पा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो आता फायनली आपल्या गणपती बाप्पाचं पूजन आपण केलेलं आहे आणि आपले गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये खूप छान उत्साहामध्ये आणि थाटामाटात विराजमान झाले आणि आपला जो पूजा वगैरे आपलं विधी होती ती पूर्ण संपन्न झाली आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आपला जो आगमन होता आपल्या बाप्पांचा आणि जो उत्साह होता आणि तसेच पूर्ण चैतन्याचं एक वातावरण निर्माण झालं गावामध्ये आणि छान असं आपला उत्साहामध्ये हा जो आपला गणेशोत्सव कोकणामध्ये साजरा केला जातो तो आपल्याला तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो भेटूया आता येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.